माझं नाव विजय गायकवाड आहे. मी वारजे पुणे इथला आहे आणि 2-3 वर्षापासून शेअर मार्केटची ओळख होतीच माझी. आणि सुरुवातीला शेअरमध्ये ट्रेडिंग करायचो, म्हणजे हळूहळू करता करता मग ते यूट्यूब बघून ऑप्शनचा नाद लागला आणि केलं सुरू. मग हळूहळू करत पहिले 20,000 टाकले. मग सुरुवातीला ठरवलं की गुरुवारीच करायचं. गुरुवारी जरा व्हॉलेटिलिटी जास्त असते तर गुरुवारीच करायचं. मग गुरुवारी करायला लागलो तर 500 कधी 2,000 असं मिळायला लागले म्हणजे सुरुवातीला. आणि मग जरा लालच अजून वाढली. मग म्हटलं आता जरा आपण डेली करू. मग म्हटलं शुक्रवारी करू. शुक्रवारी एकतर प्रीमियम असतो हाय आणि घेतला ट्रेड आणि सगळेच गेले. मग म्हटलं शुक्रवारी नको, सोमवारपासून सुरू करू आपण. मग सोमवार, मंगळवार, बुधवार असं करायला लागलो हळूहळू. तर कधी तो 20,000चा जो फंड होता माझा 1.5 लाख 2 लाखापर्यंत गेला. आणि माझी स्ट्रॅटेजी काय होती, कालचा हाय क्लोज ची लाईन ड्रॉ करायची आणि ट्रेड घ्यायचा. जर वर जात असेल तर मग वर घ्यायचा आणि जर खाली जायला लागला तर ॲव्हरेजिंग करायचं. असं करत करत हळूहळू मला मग प्रॉफिट पण यायला लागला. म्हणजे 15-20,000 असं मिळायचे. गेले 10-15 दिवस आहे ना सलग मला प्रॉफिट आला. पण एक दिवस अशी सिली मिस्टेक केली ना मी, की मला पण कळलं नाही कशी झाली. काय केलं, मार्केट खूप 2-3 दिवस डाऊन झालं आणि मी म्हटलं आता इतकं डाऊन झालं आता परत कशाला डाऊन होतं आहे, म्हणून मी घेतलं बाय. आणि त्याला जायला लागलं खाली. मी ॲव्हरेजिंग करत गेलो. जवळपास 2-2.5 लाख रुपयाचं इन्व्हेस्टमेंट केली. आणि म्हटलं आता आपल्याला काय दिवसभर बसलो आहे पण होत नाही, काही टाईम डिकेमुळं ते लॉस व्हायला लागला अजून. मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपण 3-3:15 वाजता बंद करूया ट्रेड आणि स्क्वेअर अप करू. तर पुढं घड्याळ होतं माझ्या समोर. तर मी म्हटलं ठीक आहे, पण 3:25ला स्क्वेअर अप करू सगळं आपलं ट्रेड. आणि 3:25 घड्याळात वाजले आणि मी गेलो स्क्वेअर अप करायला. ते होईनाच. मग बघतोय तर मग आपलं घड्याळच 10 मिनटं मागे आहे. त्याच्या मागे त्या तर काय नंतर त्यावेळेला ज्यावेळेला ते 3:15 झाले होते ना त्यावेळेला 25,000चा लॉस होता माझ्या याला. पण मार्केट खूप डाऊन होत होतं. म्हटलं आता आपलं काय खरं नाही उद्या. तर उद्या सकाळी 9 वाजता जाऊन बसलो टर्मिनलच्या समोर आणि पहिली कॅन्डल जी मोठी झाली ना त्यात सरळ 60,000 रुपये माझे उडले. आणि ऑर्डर दिल्यानंतर 60,000 गेले. म्हणजे पहिले 25-30,000 आणि हे 60,000. ते बायकोला पण आतापर्यंत माहीत नाही. ती विचार असे सगळे आता अशी सगळी गंमत झाली. मग म्हटलं तेव्हा जे बंद केलं टर्मिनल, म्हटलं ऑप्शनला आता ऑप्शनमध्ये टाकायचं, ऑप्शनला परत हातच लावायचा नाही. नंतर मग मेंटॅलिटी एक तर अशी खराब झाली ना, माझी 10 लाखाची जवळपास इन्व्हेस्टमेंट होती शेअरमध्ये आणि मार्केट डाऊन होतं जवळपास 1.5-2 लाखाचा. त्याच्यामध्ये पण लॉस होता. मी सगळे विकून टाकले लॉसमध्ये आणि इकडं तिकडं जिथं लोन होतं लोन फेडून टाकलं, काही म्युच्युअल फंडात टाकून दिले. म्हटलं नकोच आपल्याला शेअर मार्केटिंग. आणि नंतर मग असंच आपलं यूट्यूब बघता सरांचा व्हिडिओ आला नजरेत माझ्या. सर म्हटले 5 पैसे पण खाली जात नाही. म्हटलं माझा तर स्टॉप लॉस काय मग उडायचा. मग ते स्टॉप लॉस उडायचं तर मी स्टॉप लॉसच टाकणं बंद केलं. म्हटलं आपण समोर असतोच की कशाला स्टॉप लॉस टाकायचा. अरे स्टॉप लॉस नाही टाकला म्हणून तो माझा प्रॉब्लेम झाला. आणि मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं बघू. तुमचा तो 1.5 तासाचा व्हिडिओ पण बघितला. तर सरांनी मी आता एवढं ऑब्झर्व केलं ना, यूट्यूबवरती ऑप्शनचं खूप आहे पण कमोडिटीचं काहीच दिसत नाही. मग तुमचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला जरा रिलायबल वाटलं की बाबा सर बोलतात म्हटल्यावरती काहीतरी असणार आहे. मग मी फोन केला इथं आणि विचारलं ऑफिसला. तर असं आहे म्हणे 21 तारखेला आपलं 21 नोव्हेंबरला शेड्यूल आहे. तर म्हटलं करून टाका बुक. तर म्हणे 2,000 रुपये पाठवा. म्हटलं ठीक आहे, पाठवून दिले आणि मग केलं आणि आलो. आता कसं आहे, आता मी 4 दिवसामध्ये तर एवढा कॉन्फिडन्स आला आहे की बाबा सर म्हणतात ते खरं आहे. म्हणजे 5 पैसे खाली जात नाही. तर ते आता कॉन्फिडन्स वाटतं की बाबा सर जे बोलत आहेत ते बरोबर आहे.
कारण त्यांचं एवढं जे 15 वर्षाचा जेवढा अनुभव आहे तो त्यांनी सगळा समअप केला आहे. आणि म्हटलं आता ऑप्शनमध्ये भरपूर मते खाऊन झाली आपली, आता कॉमोडिटीमध्ये नको. त्याच्यामुळं म्हटलं आता इथून आता नॉलेज घेतल्याशिवाय कामच करायचं नाही आपल्याला. आणि आता असा कॉन्फिडन्स वाटतो आहे की सरांनी सांगितल्यानुसार नक्की आता ट्रेड करू आणि जे नियम दिलेले आहेत ते नियम प्रॉपर वेळेच्या वेळी फॉलो करू आणि प्रॉफिटमध्येच राहू. कारण लॉस झाल्यानंतरची जी मेंटॅलिटी खराब होते ना ती एक्सपिरियन्स केली आहे मी. कारण माणसाला काय सुचतच नाही, घरी चिडचिड होते आणि काय म्हणजे करमतच नाही माणसाला. त्याच्यामुळे ते आता ठरलं आहे की बाबा आपल्याला जे काय करायचं आहे ते प्रॉफिटमध्येच करायचं आहे. आणि सरांना यासाठी थँक्यू. आता सरांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आम्हाला तर आता कमोडिटीच्या नावेमध्ये बसवलं आहे, फक्त आता ते पाण्यात सोडून देऊन काठ्यावर राहून आमची गंमत बघू नका म्हणजे झालं. आमच्या सोबत राहा, आमच्या सोबत राहा आणि आमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करत राहा, एवढीच रिक्वेस्ट आहे सरांना. धन्यवाद.